किती छान देवीचं रूप आहे बघा. रिअल वाटतं एकदम. असं वाटतं की पावभाजी आणलेली ना. कधीपासून बसवतात हे मंदिर? 35 वर्ष झाली. ओके. ओझरेडी तालुका बाई. आणि हे जे आपण नारळ ओटी ठेवलेले आहेत ते दरवर्षी असेच ठेवतात? लोक जे भाविक येतात त्याची ओटी भरतात. हॅलो एव्हरीवन. सो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज व्लॉग खूप दिवसांनी येतोय कारण मागचा एक वीक काय जास्त व्लॉग करायला भेटला नाही काही कारणास्तव. सो आज नवरात्री पण आहे तर तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही असं निघालो ओझरड्याला मम्मीच्या गावी, तिकडच्या देवीचे दर्शन करायला. पद्मावती आई देवी. आणि जसं की आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत, प्रत्येक जण आपल्या आपल्या असं देवीला जातो पाया पडायला, ओटी भरायला. सो आम्ही आज विचार केला की चला मग मम्मीच्याच गावी जाऊया. गेल्या वर्षी आम्ही दोघं गेलेलो, मग यावर्षी मम्मी पप्पा पण आहेत तर म्हटलं की चला त्यांना पण घेऊन आपण त्याच देवीच्या दर्शनाला जाऊया. सो आज ऍक्च्युली प्लॅन होता आमचा चतुःशृंगी मंदिरामध्ये पण जायचं इथे पुण्यामध्ये, पण तिथे खूप गर्दी असते आणि विवानला काय जास्त तिथे गर्दीत राहणार नाही ऍक्च्युली तो, त्याच्यामुळे मग आम्ही बोललो की इकडेच जाऊया ओझरडे वाईमध्ये. तर यस, जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण खूप मजा असणार आहे. कारण या व्लॉगमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत आमची टू अँड फ्रो जर्नी आणि पद्मावती मातेचं मंदिर कसं आहे आमच्या गावामध्ये तेही तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि चला जास्त वेळ न घालवता व्लॉगला पण स्टार्ट करतो कारण ऑलमोस्ट वाजलेले आहेत 12:15, कारण जाण्यासाठी 2 तास तर लागणार आज. आणि नवरात्रीचा पण दिवस 6वा आहे. ऑलमोस्ट हे 4 दिवस तर काही 5 दिवस व्लॉग करता आला नव्हता, त्याच्यामुळे आज योग आलेला आहे आणि ते पण आम्ही मंदिरात चाललोय, देवीच्या मंदिरामध्ये. सो विवान इथे रेडी आहे कुर्ता आणि धोतर घालून. विवानची मम्मी रेडी आहे, इकडे मम्मी पण रेडी आहे. सो आता निघतो आम्ही आता खाली. बाय बाय. मी रेडी आहे. सो निकिताने कुर्ता दिला होता मला भाऊबीजेला, तो मी घातलेला. सो चला स्टार्ट करूया. आणि याची एक्साइटमेंट बघा, लिफ्ट आणि विवानची एक्साइटमेंट नेहमी असते. तुमची नवरात्री कशी चालू आहे हे पण नक्की सांगा, कारण आमची नवरात्री थोडी पहिले 4 दिवस थोडं शांत होती, तर आज बघूया आता सगळे रेडी आहेत. कोण ओरडलं तुला सांगायला? आणि आता विवानला कोण ओरडलं की नाव सांगतो तुला. कोण ओरडलं? विवान कोण ओरडलं तुला? ओरडले बाबा ओरडले. कसे ओरडले? ऑल सेट. गणपती बाप्पा मोरया. विमानने आज काय घातलंय? विमानने आज काय घातलंय? उभं राहून दाखव काय घातलं तू काय घातलं दाखव. उभं राहून. विमानने काय घातलंय? आमचा रोजचा ट्रॅफिक आहे सातवडे टनलच्या इकडे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आणि विवानचं इथे चालू झालं खायचं. काय खातो विवान आज? चितळे भाकरवडी चणे आणि चणे पण बाबूच्या आवडीचे चणे. इथे रोज मी ऑफिसला जाताना मेट्रोची टेस्टिंग चालू असते. टेस्टिंग चालू असते. बघा इथे एक मेट्रो उभी आहे. हा टेस्टिंग चालू आहे. विमान ती बघ ट्रेन, विमान मेट्रो ती बघ वरती बघ, वरतून ट्रेन चालली आहे. अजून तिचं झोपायचा टाइम नाही झालाय. अजून त्याला उभं राहून बरंच बघायचंय बाहेर. हो ना विमान, अजून बाहेर बघायचं नाही.
मेट्रो स्टेशन. ह्या स्टेशन कुठला? बानेर ना. इथे पण अजून एक आहे मेट्रो. उभी मेट्रो झाले तर इंजिनियर ट्रॅफिक कमी होईल. बरं आहे मेट्रो चालू झाली की. टू व्हीलर वगैरे कमी होऊन जाते. टू व्हीलर, फोर व्हीलर. अरे पण त्यांना जे टू व्हीलर कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. हा पण ते टू व्हीलर्स जे लोक अर्ध्या घरापासून घेऊन येतील ते लोक लावतील कुठे? त्यांनी पार्किंग साठी पण काहीतरी केलं पाहिजे. पार्किंग करणार ना. लागणारच पार्किंग करायला. हो. इथे ऑर्किड हॉटेल आहे. इथे पण मस्त असतं गरबा. एंट्री पास असतो काहीतरी 150 की 200 नॉट शुअर. पण इथे पण छान असतं. 3 days की 4 days असतं. क्लायमेट पावसासारखंच आहे. आज फुल क्लाउडी आहे. 2 दिवस पूर्ण पाऊस सांगितला आपल्या या एरियातला. काल तरी एवढा नाही पडला ना. इथे पडलेला काय या बाजूला? सकाळी होतं. आज आहे वर्ल्ड टुरिझम डे आणि आम्हाला असं वाटतं की पप्पांनी या वर्षामध्ये टुरिझम करावं भरपूर. हो. या वर्षातले किती आता 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये टुरिझम करावं. 2 महिन्याचे राहिले. आणि त्यांची काउन्सिलिंग करायचं ठरवलं आता आम्ही. आता जस्ट एक ऍडव्हर्टाईज आहे. गंदू कुठला? तर ते काउन्सिलरलाच बोलतील तुझं तू काम कर. कुठे की माझं मी कामच चालू आहे ऑलरेडी. मला नको शिकू. मला नको. फायनली 1 तासानंतर आम्ही नवले ब्रिजच्या इथे पोहोचलो होता. कारण भरपूर ट्रॅफिक होता आता. नवले ब्रिज ते. आणि हे नवले ब्रिजला लेफ्ट साइडला सगळ्या गाड्या उभ्या असतात त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक होतं. पुणे पोलीस काही लक्ष देत नाहीत. तर पोहोचलो आम्ही इथे कात्रज बोगद्याच्या इथे. क्लायमेट बघू शकता तुम्ही किती एकदम मस्त झालेलं आहे. बघ किती छान डोंगर दिसतात. विमान फुल ग्रीनरी. कशा आहे विमान? कर ना कर. येतो का बघ. आपण कात्रजच्या टनल मध्ये. बघ कसं आहे. येतो का बघ. ऍपल कुठे? ऍपल कुठे विमान? बनाना कुठे? बनाना कुठे? बनाना विमानी नवीन जागा पकडली. आणि काना कुठे? काना कुठे? अभ्यास झाला. आम्ही इथे कैलास बेळ मध्ये थांबणार आहोत थोडं खाण्यासाठी. खेड शिवा. इथे खूप आणलेली ना. हा माहिती पण येतो. छान असत. सो आता जस्ट थांबलो आम्ही इथे कैलास बेळच्या इथे. आणि हे बघा खूप मोठा आहे फूड कोर्ट. कारण आता ऑलमोस्ट वाजले 2 आणि 2 वाजून गेल्यावरती आम्हाला लागते भूक भरपूर. आणि ही भूक नंतर जाते डोक्यात. म्हणून पहिलंच खाऊन घेऊया. कारण ऍसिडिटी होते आणि ऍसिडिटी झाली की मग जास्तच भूक लागते अजून. सो काहीतरी खाऊन घेतो आता. तुम्हाला दाखवतोय कैलास बेळ कसं आहे वगैरे. कुठे गेली बाबू? इवानला पण झोप आली आहे. पण आता खाऊन तो पण झोपेल थोड्या वेळाने. हे आहे कॅश काउंटर इथे. आणि हे असे काउंटर आहेत बघा. महाराष्ट्रीयन स्नॅक्स. तर तिकडे कैलास स्पेशल थाळी, साऊथ इंडियन, पावभाजी, पाणीपुरी, सँडविच इथे ग्रिल करायला ठेवला. ते ग्रॅफिटी बघा किती मस्त. खाण्यामध्ये कोणताच राजकारण नाही. दबाके खाऊ भाऊ.
इकडे पावभाजी रेडी होते. पावभाजी रेडी. गरम गरम कॉफी. भरपूर मोठी जागा आहे इकडे, कारण हा फूड कोर्ट आहे आणि इकडे रेस्ट रूम आहेत, म्हणजे वॉशरूम्स मेल फिमेल दोघांसाठी. आणि जागा पण आणि क्लीनलीनेस आहे आतमध्ये पण. आणि इथे खोबरापट्टी, जवसपट्टी, गुळपट्टी आहे. सावळा हाऊस पण आहे. चार आणि एक बाप्पा इथे गुळपट्टी. आज आम्ही इथून आता एक सुकी भेळचं पॅकेट आणि एक भडंगचं पॅकेट आणि शेंगदाण्याचे लाडू हे दोन घेतलेले आहेत. त्यांची ऍक्च्युली यांची भेळीची टेस्ट ना खूप चांगली आहे. आमच्या इथे शॉप पण आहे खाली, त्यांच्याकडे पण मिळते. आणि मध्ये मम्मी पण आलेल्या ना कैलास भेळमध्ये, तेव्हा त्या घेऊन आलेल्या. खूप टेस्टी असते, यमी असते, म्हणून मग आम्ही आज एक एक्स्ट्रा घेतलंय भडंगचं पण पॅकेट. आणि इथे लहान मुलांना खेळायची पण जागा आहे, म्हणजे जर तुम्हाला लहान मुलांना जर बोर होत असेल तर इथे येऊन खेळू शकतात थोडा टाइमपास, एक 5-10 मिनिट्स, जोपर्यंत तुमचं खाऊन होत नाही तोपर्यंत. ही आमची फायनली पेटपूजा झालेली आहे. आता आम्ही देवपूजेच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. छान झालं, कारण पावभाजी आणि सँडविच पण छान होता. आमचं आता झालं कैलास भेळ मधून नाश्ता करून. म्हणजे ऍक्च्युली आम्ही नाश्ताच केला. मम्मींचा उपवास असल्यामुळे मम्मींनी फक्त कॉफी घेतली आणि पप्पांनी आणि निखिलनी पावभाजी आणि मी चीज ग्रिल सँडविच घेतला. सो बेसिकली एक शॉर्ट रिव्ह्यू सांगू तर टेस्ट वाईज खूप चांगलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हायजीन वाईज तर खूपच चांगलं आहे. आणि त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. साऊथ इंडियन आहे, पिझ्झा, बर्गर, सँडविच, परत थाळी सिस्टम पण आहे. बरंच काय काय होतं ऑप्शन्स, पण आम्ही तर स्नॅक्सच प्रेफर केलं. कॉफीची टेस्ट पण छान होती. हा, मम्मीने कॉफी घेतली तर कॉफी छान होती. ओव्हरऑल मस्ट रेकमेंडेड. आणि हे जास्त काही लांब नाहीये. खेड शिवापूर टोल गेला ना की तिथून अर्धा किलोमीटरच्याच डिस्टन्स वरती आहे. सो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आता पप्पांचं बिकॉज मी पावभाजी टेस्ट नाही केली आहे. पप्पा तुम्हाला कशी वाटली पावभाजी? पप्पाने थम्सअप केलं त्या हाताने, म्हणून पूर्ण थम्सअप दिसलं नाहीये. आणि निखिल तुला कशी वाटली पावभाजी? एकदम टेस्टी पावभाजी होती, एकदम गरम गरम होते. पाव पण असे प्रॉपर त्यांनी भाजून वगैरे दिले. टेस्ट छान होते. विवांचा गोंधळ चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा बॅकग्राऊंड नॉईज पण येतो. चावी करतो. आता इथून ऑलमोस्ट एक 55 किलोमीटर्स आहे, तर 1 तास लागेलच. आणि हे लाडू पण आम्ही त्यांच्याकडनं घेतले, शेंगदाण्याचे लाडू. फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहोत. आता विवो आमची टेस्ट बघणार, विवो टेस्ट करणार आणि तो रिव्ह्यू पण देतो त्याच्या हाताने. फेशियल एक्सप्रेशन आणि हँड छान छान करतो. बघणार खाऊ. कशा आहे विवान? कशा सांग. मस्त मस्त आहे ना. साईबाबाचं स्टॅच्यू आहे. कुठली जागा आहे पण ही? येळे. आपण इथून पण जाऊ शकतो, पण इथून आता काम चालू आहे पुढे महाबळेश्वर रोडचं. ते लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता की क्रॉस मार्क दिला, जाऊ शकत नाही. त्यामुळे हा सुरूर फाटा आहे. आपण नेक्स्ट आता पाचवड फाटा तिथून जाणार.
तो जस्ट पोहोचलो आता ओझरडे गावामध्ये. आणि इथे आता स्वीट काहीतरी घेतो आम्ही देवीसाठी. सो इथे आम्ही साडी आणि ते घेतलं आता. यस. आणि हे मंदिर मोठं मंदिर आहे खूप. या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती देतो. सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून जवळच असणाऱ्या ओझरडे या गावात माता पद्मावतीचे प्राचीन व जागृत देवस्थान आहे. मंदिरातील पद्मावती देवीची मूर्ती ही स्वयंभू असून ही देवी नवसाला पावणारी आहे अशी ही भाविकांची श्रद्धा आहे. ओझरडे गावात पंचक्रोशी ग्रामदेवता अशी या मंदिराची ख्याती आहे. येथील वैशिष्ट्य असे की प्रत्येक आठवड्यात मंगळवारी व प्रत्येक पौर्णिमेला पद्मावती देवीचा पालखी सोहळा पार पडतो. शिवपूर्व काळापासून ही प्रथा असून शेकडो वर्षानंतर आजही ती पाळली जाते. आणि ही पालखी आहे, जेव्हा देवीची पालखी असते तेव्हा यूज होते. आणि हे देवीकडे जायचा हा दरवाजा आहे आणि इथे वाकूनच जायला लागतं. म्हणजे देवी समोर जायचं असेल तर तुम्हाला वाकून जायला लागणार. पूर्ण बांधकाम सगळे दगडात आहे. खूप जुनं मंदिर. आतमध्ये पूर्ण थंड वाटतं. किती छान देवीचं रूप आहे बघा. रिअल वाटतं एकदम. असं वाटतं की खरोखर बघतात. पद्मावती देवीबाबत एक स्टोरी सांगितली जाते, ती की येथील एक न्हावी समाजातील भाविक दररोज राजापुरी येथे देवीच्या दर्शनाला पायी जात असे. एके दिवशी त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाली व तिने मी तुझ्या गावापर्यंत येते असे सांगितले. त्यानुसार देवी ओझरडे गावाजवळील चंद्रगंगा नदीच्या तीरापर्यंत आली व तेथे ती लुप्त होऊन त्याच जागेवर तिची मूर्ती प्रकट झाली. या जागेवर देवीला वास्तव्य करायचे आहे असे समजून त्या भाविकांनी येथे स्वयंभू मूर्तीभोवती मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या बांधणीचा निश्चित काळ माहीत नसला तरी येथील स्थानिकांच्या माहितीनुसार शिवपूर्व काळापासून हे मंदिर अस्तित्वात होते असे सांगितले जाते. ओझरडे गावाच्या मध्यवर्ती भागात पद्मावती देवीचे मंदिर आहे आणि मंदिराचे भव्य प्रवेशद्वार संपूर्ण दगडी बांधकामाचे असून त्याची उंची 50 ते 60 फूट इतकी आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 चौथरे असून त्यांच्या खालच्या भागात गणेश मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराच्या ललाट बिंबावरही गणेश मूर्ती असून द्वारपट्टीच्या वरील भागात काही शिल्पे कोरलेली आहेत. या द्वारपट्टीच्या वरच्या बाजूला नगारखानाही सुद्धा आहे. कशी वाटली ही मंदिराची माहिती नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. एक वर्ष असताना जय जय बाप्पा कर बाबू. जय जय बाप्पा करा अबू. जय जय बाप्पा करा. हा बघ ते काय देतात बघ ते करायचं. हा जय जय कर. नमो नमो कर. नमो नमो. हा आता तुम्हाला मंदिराचा बाजूचा परिसर म्हणजे जी एरिया आहे तो दाखवतो. किती मोठा आहे बघा. ये बाबू. आणि इथे मंदिरातून जस्ट बाहेर आलो तर इथे बघा ती मोठी जागा आहे. आणि हे मंदिरातून आतून तुम्हाला दाखवतं. इकडे झाड पण किती मोठं आहे बघा. आणि विमानला जागा भेटली आता चालायसाठी खूप वेळानंतर. लहान मुलं खेळतात इथे. इथलेच आहेत. जे मंदिरातलं सुशोभीकरण आहे त्याचं काम माझे मामा जे आहेत संभाजीराव शिवाजीराव देशमुख यांच्याकडून झालेलं आहे. 2017 मध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे इथे. मामा इथेच असतात पायीमध्ये, पण आता ते कुलाब्याला आहेत, म्हणजे तिकडे कुलाब्याच्या घरी. सो आज त्यांना काय भेटता येणार नाही. इकडे जेव्हा पालखी किंवा पूजा असतात तेव्हा या एरियामध्येच सगळं करतात. ते जेवण वगैरे असतं, महाप्रसाद भंडारा वगैरे. पूर्ण हे काम दगडाचं आहे बघा. जुने जे दगड होते त्याच्यामधलंच आहे पूर्ण.
सो इथून मंदिरातून तुम्ही जस्ट बाहेर आला तर लेफ्ट साईडला इथे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि हे गणपती बाप्पा विराजमान आहेत इथे. ते इथून थोडंसं पुढे आलं तर हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. आणि इथे बाजूलाच देवी बसवली आहे आणि नारळ ठेवलेत. आणि हे सगळ्या ठेवलेल्या इथे ओटी आहेत, जे आपण ओटी देतो त्या सगळ्या इथे ठेवतात. म्हणजे आतापर्यंत जेवढे पण भाविक आले असतील त्यांच्या सगळ्यांच्या ओटी पहिल्या दिवशीपासून फर्स्ट डे पासून असतात. आम्हाला डबल ठेवावं लागतं एकावर एक. फुल होतं नसते एकदम जागा पुरत नाही, एकावर एक ठेवतो. ओके ओके, छान छान आहे. पण कधीपासून बसवतात हे मंदिर? 35 वर्ष झाली. ओके. ओझरेडे तालुका बाई. आणि हे जे आपण नारळ ओटी ठेवलेले आहेत ते दरवर्षी असेच ठेवतात? लोक जे भाविक येतात ते जे ओटी भरतात तर त्यांची काहीतरी मनोकामना असते किंवा इच्छा व्यक्त केलेली असते देवी, मला हे होऊ दे, तो नवस केलेला असतो. त्यामुळे आम्ही पूर्ण 10 दिवस तसेच ठेवतो. ओके. आणि त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या वर्षी सुद्धा भरायला येतात, असं त्यांचं ते शास्त्र आहे. लगेच भरलेली ओटी आम्ही लगेच पोत्यामध्ये भरून ठेवत नाही. बरोबर. कारण त्यांची मनोकामना जोपर्यंत पूर्ण होत नाही तर 10 दिवसापर्यंत त्यांचा निरोप किंवा त्यांची इच्छा ती देवीपर्यंत पोहोचावी हे ओट्या ठेवण्यामागचा आमचा हेतू आहे. बरोबर. हे छान अशी माहिती दिली आहे काकांनी. आणि बघू शकता इथे सजावट पण कशी छान केलेली आहे, दरवर्षीच असते अशी. तो तुम्ही पण इथे जवळपास येत असाल महाबळेश्वर वगैरे तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता या मंडळाला. आणि या काकांना भेटू शकता, ते तुम्हाला काय ओटी वगैरे भरायची असेल तर नक्की मदत करतील. आणि पद्मावती मातेचं पण दर्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला ते पण हेल्प करतील. देवी नवसाला पावते. येस. आणि महत्वाचं म्हणजे देवी नवसाला पावणारी आहे. आणि आमच्या बरोबर खूप अनुभव आलेत आणि मम्मीला पण आलेत, कारण मम्मीचंच गाव आहे हे पहिल्यापासून. सो त्यामुळे नक्की माहेरवासी नाही. माहेरवासी नाही. सो नक्की या आणि काय असेल आणि काकांना नक्की तुम्ही विचारू शकता काय मदत लागली तर. हो, जस्ट झालेलं आहे दर्शन आणि आता आम्ही निघालो आहोत माझ्या मामांना भेटायला. त्यांचं घरच आहे इथे जवळ. सो आता चाललो आम्ही. येस. सो आता आलोय आम्ही इथे मम्मीच्या घरी. या माझ्या मोठ्या बहिणी, या 2 नंबरच्या बहिणी आणि त्यांची मुलगी ती आता डिलिव्हरीसाठी इथे आली आहे. छान आहे सर्व. आणि इथे पण क्लायमेट आता थंडच आहे, त्यामुळे आता तिचं बाळ आहे त्यामुळे आम्ही पण लवकर निघतो कारण पुण्याला जायचं. पावसामुळे वातावरण थंड झालंय. सो भेटूया थोड्या वेळातच. आम्ही आता इथे थांबलेलो मामांच्या इथे, तर तिथेच हनुमानांचं पण मंदिर आहे. तर आज शनिवार असल्यामुळे निखिल एव्हरी सॅटर्डे जातो मंदिरात. सो म्हटलं की इकडेच जाऊया मग. चला. जय जय बाप्पा. तू कर जय जय बाप्पा का. पाय कसा पडतो इथे का. इथे इथे पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका वरांगे सुनिवा आविषे. सो आता निघतो आम्ही. वाजलेले आहेत ऑलमोस्ट आता 5:30. पोचायला 2 तास तर नक्कीच लागतील. आणि बघूया आता ट्रॅफिक पण लागतो की नाही जास्त.
पुण्यामध्ये एंटर करतोय आणि ट्रॅफिक लागलं ॲज युजल नवले ब्रिजच्या इथे खाली. आणि हे ट्रॅफिक नेहमी असतं, त्यामुळे नवीन नाही आहे काय याच्यामध्ये. सो फायनली पोहोचलेलो आहे घरी. ऑलमोस्ट 2-2.5 तास लागले. थोड्याशा ट्रॅफिकमुळे थोडं जास्तच लेट झालं. आता जातो घरी, आवरतो, कारण आता बिल्डिंग मध्ये पण आमचा जे गरबा असतो ते तुम्हाला दाखवतो. आता आवरून घेतो, घरी जाऊ. भेटूया थोड्या वेळात.